निवडणुका म्हणजे नक्की काय? फक्त आकड्यांचा खेळ? की लोकांच्या मनात काय चाललंय, त्यांच्या आशा काय आहेत, हे दाखवणारा आरसा? आज आपण चिमूर मतदारसंघाचा असाच एक डेटा आधारित सखोल आढावा घेणार आहोत. कोणताही राजकीय अभिनिवेश न ठेवता फक्त प्रशासन आणि सामान्य माणूस यांच्यातलं नातं समजून घेण्यासाठी. आपला हा प्रवास 6 टप्प्यांतून पुढे जाईल. सुरुवात करूया चिमूरच्या मातीपासून. मग निवडणुकीचे आकडे पाहू, लोकांच्या नाराजीची कारणं शोधू आणि गेल्या 30 वर्षांचं राजकीय चक्र समजून घेऊ. यानंतर एका लोककेंद्रित प्रशासनाच्या आराखड्यावर बोलू आणि शेवटी कौल मिळवण्याचा मार्ग कसा असू शकतो यावर चर्चा करूया. चला तर मग सुरुवात करूया. कोणत्याही जागेचं राजकारण समजून घ्यायचं असेल तर त्याची सुरुवात थेट राजकारणापासून नाही, तर तिथल्या जमिनीपासून आणि तिथल्या माणसांपासून करायला हवी. म्हणूनच आपण आधी चिमूरची ओळख करून घेऊया. महाराष्ट्राच्या नकाशावर चंद्रपूर जिल्ह्यात वसलेलं हे चिमूर हे फक्त एक भौगोलिक ठिकाण नाहीये. याची ओळख जोडलेली आहे ताडोबाच्या जंगलाशी, इथल्या आदिवासी संस्कृतीशी आणि इथल्या शेतीशी. म्हणूनच याचं राजकीय आणि सामाजिक महत्त्व खूप मोठं आहे. आता हे 4 मुद्दे बघा. हेच चिमूरचं खरं DNA आहे. हा मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी राखीव आहे. तब्बल 85% लोक ग्रामीण भागात राहतात. अर्थव्यवस्था पूर्णपणे शेती आणि आदिवासी जीवनशैलीवर अवलंबून आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, इथले मतदार निवडणुकीत अत्यंत उत्साहाने भाग घेतात. बरं, आता या मातीच्या गोष्टीवरून आपण वळूया थेट आकड्यांकडे. कारण अलीकडचे निवडणूक निकाल आपल्याला या विश्लेषणाचा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा धागा देतात. 75%. गेल्या काही निवडणुकांमधलं मतदानाचं प्रमाण सातत्याने इतकं राहिलं आहे. हा एकच आकडा सांगतो की इथले मतदार आपल्या हक्कांबद्दल किती जागरूक आहेत आणि लोकशाही प्रक्रियेत किती सक्रियपणे सहभागी होतात. आणि हा आकडा बघा, 9,853. 2024च्या निवडणुकीतला हा विजयाचा फरक होता. इतक्या कमी फरकाने विजय, यावरूनच इथली राजकीय स्पर्धा किती अटीतटीची आणि चुरशीची आहे हे स्पष्ट होतं. इथे प्रत्येक मत मोलाचं ठरतं. हा तक्ता खूप इंटरेस्टिंग आहे. नीट बघा, 2024मध्ये भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांची मतं वाढली आहेत. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे विजयाचं अंतर जवळजवळ तेवढंच राहिलंय. याचा अर्थ काय? याचा अर्थ सरळ आहे की दोन्ही पक्षांनी आपापल्या मतदारांना घराबाहेर काढण्यात यश मिळवलं, ज्यामुळे लढत आणखीनच तीव्र झाली. आता या मतदारसंघाचे सामाजिक समीकरण पाहिलं तर आदिवासी म्हणजे ST आणि दलित म्हणजे SC मतदारांची भूमिका किती निर्णायक आहे हे आपल्या लगेच लक्षात येतं. हे 2 गट मिळून मतदारांपैकी जवळपास 38% आहेत. त्यामुळे त्यांचं मत कोणत्याही निवडणुकीचा निकाल फिरवू शकतं. आतापर्यंत आपण पाहिलं की निवडणुकीत काय झालं, पण आता खरा प्रश्न आहे, का झालं? हे आकडे मतदारांच्या मनातल्या कोणत्या भावनांशी, कोणत्या असंतोषाशी जोडलेले आहेत हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. हाच तर या विश्लेषणातला कळीचा मुद्दा आहे. जर दोन्ही बाजूंचे मतदार एवढे सक्रिय आहेत, तर मग ह्या असंतोषाची खोलवरची आणि खरी कारणं काय आहेत? तो कुठून येतोय? कल्याणकारी योजनांचं हे एक उत्तम उदाहरण आहे. बघा, नळाद्वारे पाणीपुरवठ्यात खूप मोठी प्रगती झाली आहे. 2019मध्ये जे प्रमाण फक्त 23.8% होतं, ते आज जवळपास 90%वर पोचले. ही वस्तुस्थिती आहे. पण जे 10% लोक अजूनही वंचित आहेत, त्यांचं काय? त्यांच्या मनात विकासापासून दूर राहिल्याची भावना निर्माण होणं स्वाभाविक आहे आणि हीच भावना असंतोषाला खतपाणी घालते. या तक्त्यामध्ये असंतोषाची मुख्य कारणं अगदी स्पष्ट दिसतायत. रोजगार, घरकुल योजना आणि आदिवासी कल्याण हे सगळ्यात गंभीर आणि तीव्रतेचे मुद्दे आहेत. उदाहरणार्थ, रोजगाराच्या समस्येचा परिणाम अंदाजे 60% मतदारांवर होतो. हा आकडाच सांगतो की ही नाराजी किती व्यापक आणि खोलवर रुजलेली आहे. यातला महत्त्वाचा मुद्दा हा आहे की कल्याणकारी योजनांमधल्या त्रुटी आणि मानवी सन्मानाचा थेट संबंध असतो. जेव्हा पाणी, घर किंवा रोजगार यांसारख्या मूलभूत गरजा पूर्ण होत नाहीत, तेव्हा ते फक्त एक प्रशासकीय अपयश नसतं, तर तो घटनेने दिलेल्या सन्मानाच्या अधिकारावरचा आघात असतो. चला, आता थोडं मागे जाऊन ऐतिहासिक संदर्भ पाहूया. कारण आज जी राजकीय परिस्थिती आहे ती काही एका रात्रीत तयार झालेली नाहीये. ती एका मोठ्या आणि दीर्घकालीन राजकीय प्रवाहाचा एक भाग आहे. 1995 पासूनचा चिमूरचा हा राजकीय प्रवास बघा. सुरुवातीला अपक्ष आणि काँग्रेसचा प्रभाव होता, पण 2014 नंतर एक स्पष्ट बदल दिसतो.
भाजपने इथे आपली पकड सातत्याने मजबूत केली आहे. हा एक महत्वाचा राजकीय पॅटर्न आहे जो आपल्याला समजून घ्यावा लागेल. ठीक आहे, आतापर्यंत आपण समस्यांचं निदान केलं. पण या निदानाच्या आधारावर मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांच्या समस्या खऱ्या अर्थाने सोडवण्यासाठी एक प्रभावी आराखडा कसा असू शकतो? चला, एका संभाव्य मॉडेलवर नजर टाकूया. याला आपण चतुर्मुख सिद्धांत म्हणू शकतो. याचे 4 महत्वाचे स्तंभ आहेत. निवडणुकीचा चेहरा म्हणजे योग्य आघाड्या करणं, संघटनात्मक चेहरा म्हणजे बूथ स्तरापर्यंत कार्यकर्त्यांची मजबूत बांधणी, कथानकाचा चेहरा म्हणजे लोकांच्या मनात उतरेल असा सन्मानासोबत विकास हा संदेश पोचवणं, आणि चौथा संसाधनांचा चेहरा म्हणजे निधीचा योग्य आणि प्रभावी वापर करणं. ह्या संपूर्ण धोरणाचा गाभा हा एकच आहे: सन्मानासोबत विकास. विकास योजना लोकांपर्यंत पोहोचवताना त्या केवळ वस्तू किंवा सेवा म्हणून नाही, तर प्रत्येक नागरिकाच्या सन्मानाचा आदर करत पोचवल्या पाहिजेत. ही भावना खूप महत्वाची आहे. कोणतंही धोरण प्रत्यक्षात आणण्यासाठी एक कालबद्ध योजना लागते. हा 90 दिवसांचा आराखडा तेच काम करतो. सुरुवातीच्या 30 दिवसांत संशोधन, त्यानंतरच्या 30 दिवसांत संघटन आणि प्रचार, मग मतदानासाठी वातावरण निर्मिती करणं आणि शेवटच्या 90 दिवसांत अगदी प्रत्येक मतापर्यंत पोचण्यासाठी सूक्ष्म नियोजन करणं. तर आपण आता या विश्लेषणाच्या समारोपाकडे आलो आहोत. या टप्प्यात आपण मतदारांसमोर असलेले मूलभूत राजकीय पर्याय आणि प्रशासनाच्या खऱ्या जबाबदारीवर विचार करूया. आणि यातून हे अगदी स्पष्ट होतं की चिमूरच्या मतदारांसमोर 2 वेगळे राजकीय पर्याय उभे आहेत. एकीकडे आहे स्थैर्य आणि मोठ्या योजनांचा दावा, तर दुसरीकडे आहे शेवटच्या माणसाचा सन्मान आणि योजनांमधील ज्या त्रुटी आहेत त्यावर बोट ठेवणं. निवड मतदारांना करायची आहे. आजच्या डेटा आधारित राजकारणात एक नैतिक जबाबदारी सुद्धा येते. नागरिकांच्या माहितीचा वापर करताना त्यांची संमती घेणं आणि त्यांच्या गोपनीयतेचा आदर करणं अत्यंत आवश्यक आहे. भारताचा डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण कायदा म्हणजेच DPDP ॲक्ट याच तत्वावर भर देतो. कारण शेवटी नागरिकांचा विश्वास हाच कोणत्याही प्रशासनाचा खरा पाया असतो. आणि शेवटी एकच प्रश्न उरतो: ही सगळी आकडेवारी, हा सगळा डेटा, हा फक्त निवडणूक जिंकण्याचा एक नकाशा आहे की लोकांप्रती आपल्या जबाबदारीची जाणीव करून देणारा एक आरसा आहे? निवडणूक म्हणजे केवळ सत्तेची स्पर्धा असते की उत्तरदायित्वाची एक कसोटी? विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?